भावांनो, व्हिडिओ आपण आत्ता गाडीवर सुरू करतोय आणि आपल्याला म्हणली की रक्षाबंधनचा फुल ब्लॉग कर. तर आम्ही गेलेलो आत्ता राखी आणायला. तर हिनं 8 राख्या चूज करायला 1 तास लावला आहे. तर समजून जावा तुम्ही की काय विषय आहे. तर इथून आता आपण राखी बांधून कुठंतरी जाणार आहे. ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा, काहीतरी इंटरेस्टिंगच दाखवतो तुम्हाला. तर आम्ही आता कुठं जाणार आहे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दिसलंच. भावांनो, आणि रक्षाबंधन असल्यामुळे सगळ्या बहिणींनो, आता आपण गेलतो जस्टच कराडमध्ये आणि आता जाणार आहे आपण कुठंतरी भूर. ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा, तुम्हाला कळेलच आम्ही कुठे जाणार आहे. तर ट्रॅफिक जरा रक्षाबंधन असल्यामुळे गर्दी आहे. घातलाय तुला त्या ब्लॉग मध्ये, आता काय दिसून करणार आहे. शुभंकर राहू दे, काय उपयोग नाही. लगेच पोच काय रे ऐकणार. तर भावांनो, पहिल्यांदा खाऊन घेतो. नॅचरल झाला पाहिजे. सांगितलं होतं का नाही वडापाव. याला काय सुद्धा अर्थ नाही बरं. काय काय म्हणायचं तुला. आपला आपला आणलं वडापाव खायला. खावा वडापाव. माझा वडापाव खाल्ला हवं ना. झालं. हे बघा माझं रक्षाबंधनचं गिफ्ट. खावा. काय दिसायला नुसतं तोंडला फसायला. तर भावांनो, हे सेलिब्रेशन. शुभंकर, तू काय गिफ्ट देणार आहेस भाऊ. बर, टाकणार असंच भाऊ. काय गिफ्ट देणार आहेस. तो शेर भी सो रहा है. हे बघा आमच्या घरात नवीन कामवाले ऋतुजा वैदंडे. तर भावांनो, आता आपल्याला जायचं आहे कुठेतरी बाहेर. पण यावर किती आवरणच झाली ती. बदमाश भी सो रहा है. प्रोफेशनल कार्यक्रम. एक्सप्लोर कर बहीण. ही माझी बहीण. लग्न झालेलं आहे, पुण्यात असते. फोटो काढ सिंगल आणि मला पाठव. कशाचा. सेलिब्रेशन. तर सेलिब्रेशन अजून सुरू व्हायचं आहे. संपला की विषय. अजून एक धरायला लागत्या मरदा. त्या हातात धर की तसंच असू दे की मग त्याला काय होतंय. शुभंकर खाली कपडे बिपडे जरा घालायचे असते ते. तू व्हिडिओ देणार आहे बाळा. आता फोटो तर लय लांबची गोष्ट आहे. खोट दिसत काय विषय ना. अक्कांना मोडलाय की रे. ओढायचा होता सुक्का, ओढलाय ओला. चलो. काय कर माहित आहे. तू व्हिडिओ डायरेक्ट व्हिडिओ गुलाबजामा खाल्ला का. अरे कार थोडा थोडा चारायचा आहे. मी संपवलीच सगळं गुलाबजामला. वाटते काय तुम्हाला. अक्का काय घालायला मारायला असलं का नाही. कसं पण मारणार आहे. लाल धागा बांधून कोण मरतं काय. हा मेन प्रश्न. वेदन काय म्हणायचं भाऊ तुला. अरे लाल धागा बांधून कोण मरेल काय. काय होत नसते गाईज. ज्याला ज्यावेळी जायचं आहे त्यावेळी तू जाणारच आहे. लाल धागा बांधून तो उद्या तर आज थोडी जाणार आहे. बरोबर आहे का नाही. कमेंट मध्ये सांगा बरोबर आहे का नाही. आज व्हिडिओ हिना अंधश्रद्धा पसरवल्या सगळ्या बघा. लाल धागा बांधायचा नाही असलं असतंय. काय 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 नसतंय बघा. बांधा नाही आता सुरू केलाय.
तिकडे लावून अरे हे असं ते तर गेलं तर जाऊ दे की मीच पाणी ठीक आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नको एवढं नाही घ्यायचं आपल्याला का काहीतरी आज अनुरागकडे एवढे सारे गिफ्ट भेटलेले आहेत तर गाय रक्षाबंधन झालेलं आहे एक राखी जास्त आहे त्याला एक भेट जास्त आहे तर आम्ही आता जाणार आहे कुठेतरी आता कुठेतरी म्हणतोय म्हटल्यावर तुम्हाला समजेलच थोडं कुठं जाणार आहे आता छोटा भाऊ बघा लाजतोय जरा थोडे दिवस लागेल पण आपला जो पुढचा प्रोजेक्ट आहे त्यात पण दिसणार आहे प्रोजेक्ट काय आहे लवकरच सांगणार आहे तुम्हाला आणि आपलं प्रोजेक्टचे मेन वेदांत भाई आपले ही काय नाही ह्याचा काही संबंध नाही नुसती गडबड चालली राव काय विषय पैसा भाई पैसा कोण दिला कोणाला दिला कोण टाकला कोण दिलं तू कोण दिलं पैसे यावर्षी पहिल्यांदा मी मागल्या वेळी पण बांधलेली काय हे तर स्क्रिप्टेड आपल्या ब्लॉग मध्ये काय नसतं बरं का सगळं रॉ पाहिजे आपल्याला कुठं बसू बसणार शेट चलो इथेच ना तू तिघा कशाला मग अशी गाडी पळवणं बघा वेदांना काय कळत नाही तुम्ही गाडी पळवली तर आता आम्ही कुठं जाणार आहे पुढं ब्लॉगमध्ये दिसतच तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भावांना आत्ता आपण चाललोय वेदांच्या घरी आणि तिथूनच आपण जाणार आता राहू द्या लपून ठेवायचं तर तिथून आपण जाणार आहे कोल्हापूरला तिकडे आपल्या राजकारणासाठी तर हे आपलं कराड नुसती गर्दी रक्षाबंधनमुळं आजच नाही अशी रोजच गर्दी असते थोडा मागचं काका बघते ती व्हिडिओ असं रिफ्लेक्शन दिसतं मला लाईटचं तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा जास्तीत जास्त सपोर्ट करा ब्लॉगला आता हाय तर चाललोय आता काय आवरलेलं नाही बाबा कुठे गेले अनु एवढा पण वेळ करणं बरोबर नाही बरं काय एक तर आपल्याला जायला वेळ झालाय आणि तुझं चाललंय बरोबर वाटतंय काय हा तर गाईच ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा बूम 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 आलोय मी आवरत नव्हतो हे आवरत होते बायच आवरत होते गेली चलो हे चालेल बाकी शून्य निवांत तू कोल्हापूर पोचलो झोप झाली आम्ही पोचलेलो आहे आता कोल्हापूर मध्ये फारशी दिसतोय झोपून उठलोय जाऊया आता तिकडं तिथं गेल्यावर जास्त माणसं असतील त्यामुळे दाखवायला भेटते का नाही बघूया ट्राय करेन हे बघा जाता जाता झोपलंय काय अर्थ आहे या गोष्टीला मी आत्ता उठलो तेवढ्या झोपलंय हे काय बरोबर नाही बरं प्रवास पोचलेलो आहे तिच्या इथं अरे गाडी कुठे घेऊन निघाला इकडे वळवून लावतोय पोचले तिथे आता बघू व्हिडिओ काढायला भेटतील का नाही सगळ्या त्यांच्या आता जमा झाल्या असल्या वहिनी नाहीच काढू शकत हळू कसं करायचं पुन्हा बॅकग्राऊंड मध्ये मग टाकायचं कॉमेंट्री
एवढं मी बाहेर थांबलं असते तुला सांगितलं कधी तिथं काय झालं माहिती का आम्ही हे लावायचं आतला फॅन बंद केल्या आणि छान ना बूम दीदीनं आपल्या पोहे केले ते हे वाईट होतं काय म्हणजे जास्त क्वांटिटी मध्ये असेल तर चला जाऊया घरी आता झालं रक्षाबंधन कसलं गोरू दिसायलेच भाई म्हणलं दिसणार ते आहे घेऊ चालवतोय घेणार तर आज 120च्या पुढे जायला लागते बरं काय ऋतू ताई अभि दादा गाडी चालवतोय नको कशाला तू बघतेस जेवढं दिसतंय तेवढं जा रक्षाबंधन आपलं झालेलं आहे कोल्हापूरचं आणि आपल्या ताईला आपण थांबून घेणार आहे प्लॅनिंग तर फुल चाललंय बघू आता काय होतंय आम्ही तर गाडी चालवतो आता जाताना वेदांत जरा थकलाय त्यामुळे निवांत बसलाय ब्लॉक शेवटला ट्रॅफिक लागलेला आहे आणि आता अनुचे राहायचे चान्सेस पण वाढलेले आहेत बघूया आता किती वेळ होतोय जब ट्रॅफिक हटेगा तेव्हाच आम्ही जाईन 1200-1000च्या वरच काय तर साहेबांनी आपल्या ट्रॅफिक क्लिअर केलंय मस्त पैकी चला धन्यवाद देतो साहेब धन्यवाद उतरून दिला असता पण आता डबल ट्रॅफिक होईल साहेबांना ब्लॉक मध्ये साहेब चला काच खाली घ्या साहेबांना म्हणा धन्यवाद राहू दे बोलायचं दम नाही काच खाली घेतली काही तोंडांना शब्द नाही निघाले बाई साहेब म्हणतील जाऊ दे आता काय गाडी आपली एकदम मध्ये दोन्ही साईडनं गाड्या आहेत आणि काय झालं वेदांत भावा अडकलोय मध्ये आपला मार्ग वेगळा पाहिजे असं अभिजाताचं म्हणणं आहे त्यामुळे दादा मधनं चालवायला लागलाय मधनं गाडी चालवायला लेफ्ट विंगचा राईट विंगचा गाडी अचानकच लेन छोटी झाली असं नाही वाटत अचानकच लेंथ नाही पुढे जरा हळूहळू मला वाटतंय चेंबवायला लागल्यात मध्ये मधला स्पेस कमी व्हायला लागलाय लवकर पुढे घेतली ना मस्त गाडी आणि आपल्या मागं पण लाईन लागली आमच्या मागं पण लाईन लागल्या पण कार्यक्रम लागलाय जसं गेलं तसंच त्यांच्या समोर आपण जाणार आहे तेच की काय तर जरा डेंजरस झालं सर्व्हिस रोड आहे तो तर भावानं नुसतं ट्रॅफिक जाम झालंय अनु के इरादो पे पाणी फिर रहा है तर कार्यक्रम लग गया है अभी पुढं तर आलोय मधनं निघालंय अरे काय इलाज वाटतं का नाही ब्लॉग चालू आहे म्हणतो माझा व्हिडिओ करा तर काय नाही 10 वाजेपर्यंत पोहोचलं तर चालतं आपल्याला अनु आज राहणारच आहे काय तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा कुठे सोडायचंय तुला तुझ्यावर पडलाय ना स्कॅम आता शांत बस खरं सांगे म्हणजे मला गाडी नाही ना मी काय म्हणतोय अशा पण तुझ्याकडे 4 बाटल्या पडून आहेत 10 असतील माझ्याकडं मी काय म्हणतोय 10 आहेत माझ्याकडे 10 एक मोजले ना बाकीचे रूम बघा 1 2 3 4 5वी भावा असलं नसतं रे प्रेम पाहिजे प्रेम भावासाठी प्रेम पाहिजे पण परफ्यूमच आहे 6 झालं अजून एक नीट वापरतो भाऊ नीट 100% नीट वापरणार अजिबात वेस्ट करणार नाही द्या लागते मला कार एवढा वाईट लय वाईट खूंखार ठीक आहे बघा विषय जरा लय मोठा चालू आहे तर आम्ही घरी पोचलोय आता बऱ्यापैकी पोचलोय वेदांच्या घरी पोचलोय
इथून आता जेवायला जायचं आहे बाहेर. पेंटिंग दाखव माझ्या रूम मधलं पेंटिंग दाखव. पेंटिंग बघा भावाच्या रूम मधलं कसं आहे. तर पेंटिंग दाखवल्यामुळे भाऊ आपल्याला आता सेंट देणार आहे. अजिबात नाही पेंटिंगच डिलीट कर एडिट कर. तर बघा तो नाही किती जरी म्हणला तरी त्याच्या मनात माझ्यासाठी खूप प्रेम आहे. तुम्हाला माहित आहे तो देणार 100%. हात लावून आणि नाही दिलं तर कार्यक्रम असतो आपल्याकडे क्विक मध्ये. कसं आहे दिवसभर चिकू जातो कॉलेजला आणि मला अजून कॉलेज सुरू नाही झालं. कधी मी घरी येईन कधी बाटली. उद्यापासून चावी घेऊन जाईन घराची कितीही काही कर सेंटच घेऊन जाईन. घेऊन जाऊ शकतो पण त्याच्या बदल्यात दुसरी कुठली गोष्ट गायब होईल त्याची जबाबदारी मी घेऊ शकत नाही. बरं म्हणजे असलं करणार भाऊ. बरं जरा 1 मिनिटाचं काम आहे ते काम करून मी परत येतो. जसं तुम्ही बघू शकता या भाताला दोघांचा स्पर्श लागलाय अनुराग आणि समृद्धी. अरे बाप रे बाप विषय दणका. मग आम्हाला तुम्ही सांगू शकता तुम्ही यात काय काय घातलेलं आहे तुम्ही. तर यात आम्ही वाटाणे घातले, हा तांदूळ घातले, हा बिर्याणी मसाला घातलाय, पुलाव मसाला म्हणायचं. हा बिर्याणी त्याला व्हेज बिर्याणी मसाला घातलाय, वा वा. टोमॅटो घातलाय हा आणि काय नाही पाणी घातलंय, कांदा घातलाय. तरी किती वेळाची लागेल शिजायला याला. तरी एक 15-20 मिनिटात शिजेल. काय बोलतो लेअरचं करायचं नाही काय. लेअरचं करायचं होतं पण आता आपल्याकडे टाइम कमी आहे ओके ओके. त्यासाठी आपण विदाउट लेअरची करतोय. पण लेअरची पण एक दिवस नक्की येणार आहे क्या बात आहे. शिकल्यावर. हो हो डाएट वर आहे मी कुठं. सोडून सोडून थोडासा व्हिडिओ कर ना. एकटं एकटं. बडं खाल्ली नाही हे घे तुम्हाला देऊ का त्यांना तर सारखं जरा आण. चांगलं असतं असलं काहीतरी खात जावा बाहेरचं सोडून. नाही जाताना सगळ्यांनीच घेतले जाताना. फोकस तर होत नाही रे. मावशी थोडंसं स्टफ पाणी. तर भावांनो बिर्याणी होत्या तोपर्यंत आता काय करायचं. जरा पसारा पडलाय पण ठीक आहे. तर आता आम्ही जाणार आहे घरी इथून बिर्याणी घेऊन जेवण्यासाठी. सगळ्यांना जेवण केलं घरी एकत्र. तर काय चाललंय तर हे चाललंय थोडे रील स्क्रोल करायचे सुरू आहेत. स्टोरी स्किप करायची सुरू आहे. लावला की भावानं कार्यक्रम आपला दिली गाडी चालवायला. असं असतं एक करा मग कशी असते माहिती आहे का भावानं. दिवसभर गाडी चालवली नाही म्हटल्यावर आता चालवायला लागणार आणि पाऊस दिवसभर बघा बघा मोठी गाडी चालवणं आणि स्कूटी चालवणं लय फरक आहे. आता पाऊस तर पडतोय जरा मोबाईल दिसतोय पण कसं आहे कंटेंट दाखवायला. तर मी व्लॉग बंद करणार होतो पण आवर्जून मला व्लॉग सुरू करायला लावला आहे ना. का तरी असलं काहीतरी चालू करते बघा. हे म्हणत होतो गाडी असू द्या बारा काय मी त्यामुळं खपून घ्यायला लागतंय. एक दिवस होणार की मोठा तरी माझ्यापेक्षा फरकात राहणार. त्या दिवशी किती थोडे दिवस राहिलो जाणार आहे पोरं बाहेर त्यामुळे सहन करून घ्यायला चाललंय. एकदा गेल्यावर काय मीच आहे. चला बघा आता पुढचं ब्लॉग जावा इथं. बाय बाय.